गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बेटा 12th अकाउंटचं रिव्हिजन स्टार्ट केलं होतं आपण. लास्ट लेक्चरमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटचं डिस्कशन केलं होतं आपण. आज त्याचा पहिला प्रॉब्लेम घेणार आहेत बेटा. तुमच्या बुकमधलं पेज नंबर काढा 57. पेज नंबर 57. प्रॉब्लेम नंबर 4. 4 नंबरचा अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आज घेणार आहोत आपण. फायनल अकाउंट बनवायचं आहे बेटा. फॉर्मॅटमध्ये काय काय ड्राफ्ट कराल? ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 19. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 19. and balance it as on 31st March 19. ओके. तर सगळ्यांनी फॉर्मॅट ड्राफ्ट करा बेटा. फॉर्मॅट जर झाला नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा, देन प्ले करा. ठीक आहे. तर सगळ्यांचा फॉर्मॅट झाला बेटा. सगळ्यांचा फॉर्मॅट झालाय. आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवतोय. तर सगळ्यात पहिली स्टेप काय असते? तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय काय दिलं रे? क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्स दिलं आणि काही ॲडजस्टमेंट. तर पहिली स्टेप असेल बेटा ॲडजस्टमेंटच्या खुणा करणे. ट्रायल बॅलन्स मधल्या ज्या ज्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट आहेत त्याला टिक मार्क करा. बघा बेटा, पहिली ॲडजस्टमेंट सेपरेट आहे. दुसरी ॲडजस्टमेंट डाऊटफुल डेब्टची आहे, म्हणजे डेटर्सवर आहे बेटा. डेटर्सला टिक मार्क करा. थर्ड ॲडजस्टमेंट आहे डेटर्सवर, अगेन डेटर्सला टिक मार्क करा. नेक्स्ट आहे लीज होल्ड प्रीमायसेस, त्याला टिक मार्क करा. आणि आउटस्टँडिंग प्रिंटिंग स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीला टिक मार्क करा बेटा. तर ॲडजस्टमेंटच्या मार्किंग का करायच्या? तर तो पर्टिक्युलर आयटम पोस्ट करताना इनर कॉलममध्ये लिहायचा का आउटर कॉलममध्ये ते समजावं म्हणून आपण काय करतो? ॲडजस्टमेंटच्या मार्किंग करतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे बेटा. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिले. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 19 अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट. मीरा आणि माधव पार्टनर आहेत, त्यांचं ट्रायल बॅलन्स दिलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा बेटा आपण ट्रायल बॅलन्स पोस्ट कसं करायचं ते शिकणार आहोत. लक्षात ठेवा, पहिला प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित समजून घ्या. ट्रायल बॅलन्स पोस्ट कसं करायचं तर लक्षात घ्या. ट्रायल बॅलन्समध्ये दोन साईड दिलेले असतात, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस. लक्षात ठेवा, अकाउंटचा एक बेसिक रूल सांगतो मी. ट्रायल बॅलन्समध्ये जर एखादा ॲटम डेबिट साईडला असेल, आता ट्रायल बॅलन्स मधला कोणताही आयटम पोस्ट करायचंय तर तुमच्या समोर ऑप्शन्स किती असतात? समजा ट्रायल बॅलन्स मधला XYZ नावाचा आयटम आहे आणि तो पोस्ट करायचंय. कुठं कुठं येऊ शकतो? तर मे बी बेटा ट्रेडिंगच्या डेबिटला येऊ शकतो एक ऑप्शन, किंवा क्रेडिटला येऊ शकतो दुसरं ऑप्शन, किंवा प्रॉफिट लॉस डेबिट, किंवा प्रॉफिट लॉस क्रेडिट, किंवा लायबिलिटी और ॲसेट. ट्रायल बॅलन्स मधलं काही पोस्ट करायचं आहे तुम्हाला तर तुमच्या समोर ऑप्शन असतात बेटा 6. लक्षात ठेवा, एक आयटम पोस्ट करायचा आहे, ऑप्शन 6 असतील. जेवढे ऑप्शन्स जास्त असतात तेवढं कन्फ्युजन जास्त असतं. आता ते ऑप्शन्स कमी कसं करायचं त्याचे टेक्निक सांगतो बेटा, लक्षात ठेवा.
ट्रायल बॅलन्स मध्ये जर एखादा आयटम डेबिट साईडला असेल, डेबिट बॅलन्स असेल ट्रायल बॅलन्स मध्ये, तर अकाउंटचा रूल आहे बेटा, डेबिट बॅलन्स वाला आयटम कुठंही पोस्ट करा, कुठंही म्हणतोय मी, तो डेबिटलाच पोस्ट होतो. डेबिटचा आयटम कुठं पोस्ट होतो? डेबिटलाच. म्हणजे इथं आपल्या 3 ऑप्शन इमिडिएट उडाले बेटा, लक्षात ठेवा. ट्रायल बॅलन्स मध्ये जर डेबिट बॅलन्स असेल तर तो आयटम क्रेडिटला कधीच पोस्ट नाही होणार, ऑप्शनच नाही आपल्या समोर. तो कुठं पोस्ट होईल? एकतर ट्रेडिंग डेबिट किंवा प्रॉफिट लॉस डेबिट. बॅलन्स शीट थोडी उलट असते बेटा, ॲसेट साइड डेबिट बॅलन्सेस असतात, ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतं, तर लायबिलिटीचं असतं क्रेडिट बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्स मधल्या डेबिट साईडचा आयटम एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला येईल, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येईल किंवा ॲसेट साईडला येईल. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा आयटम एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला येईल, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला येईल किंवा लायबिलिटी साईडला येईल. ओके, तर आता 6 मधले 3 ऑप्शन कटले आपण. डेबिटचा आयटम डेबिटलाच, क्रेडिटचा क्रेडिटलाच. ओके, आता बेटा आपण काय करूयात, डेबिट बॅलन्सेस पोस्ट कसे करायचे ते ठरवूयात. ओके, तर डेबिट बॅलन्स पोस्ट करताना, डेबिट बॅलन्स पोस्ट करताना स्वतःला एक लहान मुलांच्या लेवलचा क्वेश्चन विचारायचा. त्या आयटमचं नाव वाचा, मीनिंग समजून घ्या आणि प्रश्न विचारा, तो आपला खर्च आहे का ॲसेट? ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा आयटम एकतर खर्च असतो किंवा ॲसेट असते. जर आन्सर तुमचं ॲसेट आलं तर ॲसेट साईडला लिहा, आणि जर खर्च आलं तर परत एकदा प्रश्न विचारा, तो खर्च ट्रेडिंग अकाउंट वाला आहे का? तो खर्च ट्रेडिंग वाला आहे का? जर आन्सर यस आलं तर ट्रेडिंग मध्ये लिहा, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहा. साईड तर डेबिट आहे. ओके, म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये 2 ऑप्शन, ट्रेडिंग वाला असेल ट्रेडिंग मध्ये, नसेल प्रॉफिट लॉस मध्ये. चालेल. मग डेबिट बॅलन्सेस आपण सावकाश पोस्ट करूयात बेटा. फर्स्ट आयटम आहे स्टॉक. एप्रिल 18 आहे म्हणजे ओपनिंग स्टॉक. बेटा स्टॉक कशाचा असतो? स्टॉक गुड्सचा असतो, आणि काल डिस्कस केले आपण, गुड्सचे ऑल आयटम्स ट्रेडिंग मध्ये येतात. स्टॉक कुठं येईल? ट्रेडिंग. साईड बेटा, साईड आपल्याला ट्रायल बॅलन्सच सांगेल. कोणती साईड आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट आहे म्हणून इथंही डेबिट. टू ओपनिंग स्टॉक किती रे? 25,000. 25,000, 25,000. चला, डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? तर यायची उधारी आपली. सिंपल लँग्वेज बेटा, लोकांकडनं जी उधारी यायची असते आपली त्याला आपण डेटर्स म्हणतो. यायची उधारी म्हणजे येणं आपलं. येणं खर्च असेल का ॲसेट असेल? येणं खर्च असेल का ॲसेट असेल बेटा? ॲसेट. ॲसेट साईडला डेटर्स 80,500. डेटर्स इनर कॉलम मध्ये 80,500 रुपये. याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत बेटा, 3 लाईन ब्लँक ठेवा. 80,500. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. नावावरनच लक्षात येते रिसिवेबल म्हणजे येणे. येणं म्हणजे खर्च का ॲसेट? तर ॲसेट बेटा. अमाऊंट आहे 10,000. ॲसेट साईडला लिहा. बिल्स रिसिवेबल्स 10,000, 10,000 रुपये. ओके, चला पुढे. नेक्स्ट परचेसेस. काय परचेस करतोय बेटा आपण? काय परचेस करतोय?
तर गुड्सचे आयटम कुठं लिहिणार? ट्रेडिंग मध्ये. साईड तर ट्रायल बॅलन्स सांगतंय. परचेसेस बेटा, परचेसेस लिहिताना ऑलवेज म्हणतोय मी, अपोजिट साईडला ट्रायल बॅलन्स मध्ये रिटर्न्स आहेत का बघायचं. परचेसेस डेबिटला आहेत, मग रिटर्न्स कुठं असतील? क्रेडिटला चेक करा, परचेस रिटर्न आहेत का? यस. मग परचेसेस इनर कॉलम मध्ये लिहा 2,08,500, वन लाईन ब्लँक. जर परचेस रिटर्न नसते तर आपण परचेसेस बाहेर लिहिले असते. रिटर्न्स एक लक्षात घ्या बेटा, रिटर्न परचेस आणि सेल्स दोन टाईपचे रिटर्न्स असतात. परचेस रिटर्न अँड सेल्स रिटर्न. ओळखायचे कसं? तर परचेस सेलचं जे बॅलन्स असतं त्याच्या उलट साईडला रिटर्न्सचं बॅलन्स असतं. म्हणजे परचेसचं बॅलन्स डेबिटला, मग परचेस रिटर्न क्रेडिटला. सेल्सचं बॅलन्स क्रेडिटला, सेल्स रिटर्न डेबिटला. हे जे रिटर्न्स आहेत 1,000 डेबिटला आहेत, ते परचेस रिटर्न असतील का सेल्स रिटर्न? तर ते असतील आपले सेल्स रिटर्न बेटा. सेल्स रिटर्नचं काय करायचं रे? सेल्समधून लेस करायचं. सेल्समधनं लेस करायचं, बंद कर. तर बेटा डेबिटला जे रिटर्न्स आहेत ते असतील सेल्स रिटर्न, आणि सेल्स रिटर्न सेल्समध्ये ॲड होतील का लेस. ते रिटर्न्स लेस करण्यासाठी आधी आपल्याला काय लिहावं लागेल? सेल्स. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला बघा सेल्स आहेत का? सेल्स कुठे येतात रे? गुड सेल करतो आपण म्हणून ट्रेडिंगमध्ये. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला 3,25,000, त्यातनं लेस सेल्स रिटर्न 1,000, डेबिट वाले रिटर्न्स 1,000, बाहेर सेल्स येतील 3,24,000. तर तुमच्या माइंडमध्ये एक प्रश्न येईल बेटा, की थोड्याच वेळापूर्वी सर तुम्ही सांगितला होता की ट्रायल बॅलन्स मधला डेबिट साईडचा आयटम डेबिटलाच पोस्ट होतो, तो क्रेडिटला कधीच येणार नाही. इथं कसं काय आला? तर अजिबात आला नाही बेटा. लक्षात घ्या, रिटर्न्स आपण क्रेडिटला लिहिलेत असं दिसतंय, पण ते क्रेडिटला लिहिलेले नाहीत. क्रेडिटमधून लेस म्हणजे डेबिट, क्रेडिटमधून लेस म्हणजे डेबिट बेटा. तर रिटर्न्स आपण कुठं लिहिलेत? इनडायरेक्टली डेबिट. लेस होणं म्हणजे इनडायरेक्टली उलट साईडला लिहिणं. झालं. नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज म्हणजे वाहनाचं भाडं बेटा. खर्च आहे का ॲसेट आहे? खर्च आहे. कॅरेज दोन असतात, इनवर्ड आणि आउटवर्ड. इनवर्ड म्हणजे माल आणण्याचं भाडं, आणि आउटवर्ड म्हणजे माल बाहेर पाठवण्याचं. हे इनवर्ड आहे म्हणजे माल आणतोय आपण. माल कधी आणतो बेटा आपण बिझनेसमध्ये? परचेस केल्यावर. याचा अर्थ कॅरेज इनवर्ड हा परचेसचा खर्च आहे. परचेसचे खर्च कुठे येतात? ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंगमध्ये ला टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड अमाऊंट असेल बेटा कॅरेज इनवर्डची 3,000. नेक्स्ट आहे बेटा कॅरेज आउटवर्ड, माल बाहेर पाठवण्याचं भाडं. कधी बाहेर पाठवतो? सेल्स. फक्त परचेसचे खर्च ट्रेडिंगमध्ये येतात, बाकी सगळे प्रॉफिट लॉस मध्ये. कॅरेज आउटवर्ड येईल प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. फरक समजून घ्या. इनवर्ड ट्रेडिंग मध्ये, आउटवर्ड प्रॉफिट लॉस मध्ये. 4,500 4,500 रुपये. नेक्स्ट मोटार व्हेकल. प्रश्न आपला ठरलेला आहे बेटा. मोटार व्हेकल मोटारचं वाहन आहे बेटा. खर्च असेल का ॲसेट असेल? ॲसेट असेल. ॲसेट साईडला मोटार व्हेकल. मोटार व्हेकल किती रे? 55,000 ॲसेट साईडला.
नेक्स्ट आहे बेटा जनरल एक्सपेन्सेस, खर्च आहे. परचेस किंवा प्रोडक्शनचा खर्च असेल तर ट्रेडिंगमध्ये. जनरल एक्सपेन्सेस परचेस आणि प्रोडक्शनचा काही संबंध आहे का? नाही. प्रॉफिट लॉस मध्ये येतील. जनरल एक्सपेन्सेस किती आहेत रे? 1800. नेक्स्ट आहे बेटा एक्सपोर्ट ड्यूटी, माल एक्सपोर्ट करतो, बाहेरच्या देशात पाठवतो आपण. ड्यूटी म्हणजे टॅक्सेस, त्याचे टॅक्सेस आहेत बेटा. खर्च लक्षात घ्या. इम्पोर्ट ड्यूटी जर आलं, इम्पोर्ट म्हणजे माल आणतोय आपण, परचेस करतोय, परचेसचा खर्च. इम्पोर्ट ड्यूटी ट्रेडिंग मध्ये येतो. एक्सपोर्ट ड्यूटी प्रॉफिट लॉस मध्ये येईल बेटा. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला एक्सपोर्ट ड्यूटी, एक्सपोर्ट ड्यूटी अमाउंट आहे 900 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च आहे का ॲसेट आहे? खर्च आहे बेटा. कशासाठी ॲडव्हर्टाइजमेंट करतात? सेल्स करण्यासाठी. म्हणजे हा सेल्सशी रिलेटेड खर्च आहे. परचेसचे खर्च ट्रेडिंगमध्ये येतात, सेल्सचे प्रॉफिट लॉसमध्ये. याच्यावर एक हिडन ॲडजस्टमेंट आहे बेटा, इनर कॉलममध्ये लिहा. काय दिले? फॉर 3 years फ्रॉम 1 October 18. याचं काय करायचं नंतर बघू आपण. इनर कॉलममध्ये लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च एक ॲसेट आहे, खर्च आहे. ट्रेडिंगवाला आहे का रे? परचेस प्रोडक्शनचा नाही. प्रॉफिट लॉसमध्ये ला. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बेटा, इनर कॉलम 1200, 1 लाईन ब्लँक. ड्रॉविंग्स बेटा, ड्रॉविंग्सचं काय करतात? कॅपिटल मधून लेस. त्यासाठी आधी कॅपिटल लिहूयात बेटा. कॅपिटल आपली लायबिलिटी असते, 11वीतच शिकलोय आपण. कॅपिटल्स मीरा 75,000, 2-3 लाईन ब्लँक. अँड माधव 75,000. त्यातनं लेस करा बेटा ड्रॉविंग्स. सगळं 11वीमध्ये शिकलोत आपण हे. त्यांच्या फक्त कॅपिटल एकाच्या ऐवजी इथं 2 असतील. ड्रॉविंग्स. मीराची किती रे? 3,500, माधवची 2,000. 3,500 म्हणजे 71,500 आणि 2,000 73,000 73,000. ओके. लीज होल्ड प्रीमाइसेस खर्च की ॲसेट? ॲसेट आहे बेटा. प्रीमाइसेस म्हणजे लँड बिल्डिंग. लीज होल्ड प्रीमाइसेस 1,10,000. ओके. इनर कॉलम मध्ये लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. कॅश ॲट बँक खर्च का ॲसेट बेटा? बँकेत पैसे आहेत आपले, ॲसेट. किती आहे? कॅश ॲट बँक 45,000. आणि लास्ट फर्निचर खर्च आहे का ॲसेट आहे रे? फर्निचर सुद्धा ॲसेट असेल. फर्निचर ॲसेट साईडला लिहा 8,300 8,300 रुपये. फर्निचर 8,300. तर बेटा आपली डेबिट साईड पोस्ट करून झाली. डेबिट साईड पोस्ट करून आपली झाली. क्रेडिट साईड बेटा, क्रेडिट साईड क्रेडिटलाच येईल. मग क्रेडिट बॅलन्स पोस्ट करताना स्वतःला प्रश्न काय विचारायचा? इन्कम
और लायबिलिटी. जे क्रेडिट बॅलन्स जर असेल तर ते आपलं एक तर इन्कम असतं किंवा लायबिलिटी असते. जर आन्सर इन्कम आलं तर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला आल्या आणि लायबिलिटी आलं तर इथल्या. फक्त क्रेडिट साईडचा एक ॲटम ट्रेडिंगमध्ये येतो सेल्स. बाकी एक तर इन्कम साईडला येईल नाही तर लायबिलिटी साईडला बेटा. ओके चला. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेकडनं आपण शॉर्ट पिरियडसाठी घेतलेलं लोन. ओके ते लोन इन्कम असेल का लायबिलिटी? लायबिलिटी असेल. लोन आहे बेटा. किती आहे? 5000. बिल्स पेएबल. नावातच पेएबल हा शब्द आहे. ते इन्कम असेल का लायबिलिटी असेल? क्रेडिट साईडचा आयटम एकतर इन्कम असतो नाही तर लायबिलिटी. मग पेएबल लायबिलिटी 12,500. 12,500. क्रेडिटर्स म्हणजे द्यायची उधारी. इन्कम की लायबिलिटी रे? तर लायबिलिटी. किती क्रेडिटर्स? 68,000. 68,000. नेक्स्ट आहे बेटा सेल्स लिहिलंय. आउटस्टँडिंग रेंट लक्षात ठेवा. बऱ्याचशा मुलांना इथं कन्फ्युजन होतं. आउटस्टँडिंग रेंट आहे पाठ केलेलं असतं आपण. आउटस्टँडिंग रेंटची ॲडजस्टमेंट येते रेंटमध्ये ॲड करायचं. आउटस्टँडिंग रेंट रेंटमध्ये ॲड करायचं का? तर अजिबात नाही बेटा. का नाही? तर त्याचं एक सिंपल रिझन आहे. क्रेडिट बॅलन्सच्या समोर आपल्याकडे ऑप्शनच दोन आहेत. इन्कम की लायबिलिटी. रेंट एक्सपेंडिचर साईडला असतं. आउटस्टँडिंग रेंट एक्सपेंडिचर साईडला लिहिणं पॉसिबलच नाही कारण आपल्यासमोर ते ऑप्शनच नाही आहे. मग आउटस्टँडिंग रेंट म्हणजे द्यायचं राहिलेलं रेंट. प्रश्न आपला सोडायचा नाही बेटा. इन्कम की लायबिलिटी? तर आन्सर असेल लायबिलिटी. लायबिलिटी साईडला ला आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट किती आहे? आउटस्टँडिंग रेंट आहे 2000. अनपेड वेजस नावातच आहे बेटा. अनपेड म्हणजे द्यायचं राहिलेलं. इन्कम असेल का लायबिलिटी असेल? तर लायबिलिटी असेल. अनपेड वेजस किती आहे? 1500. कॅपिटल आहे त्याच्यानंतर. कॅपिटल ऑलरेडी आपण लिहिलंय. लास्ट आयटम आहे बेटा. लास्ट आयटम आहे परचेस रिटर्न्स. काय करणार आहे परचेस रिटर्न? तर परचेसेस मधून लेस. लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न किती आहेत? परचेस रिटर्न्स 1000. परचेसेस मधनं लेस करा 2,07,500. 2,07,500. ओके. तर पोस्टिंग मध्ये काही डाऊट बेटा? अजून 10 आयटम जरी डेबिट क्रेडिटला असते तरी आपण हाच प्रश्न विचारला असता. डेबिट बॅलन्स असतं तर आपला खर्च आहे का ॲसेट आणि क्रेडिट बॅलन्स असतं तर इन्कम आहे का लायबिलिटी. ओके. आता ॲडजस्टमेंट बेटा. ॲडजस्टमेंट नंबर 1. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 32,000. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 32,000 आहे. स्टॉक कशाचा असतो? गुड्सचा असतो. आणि गुड्सचे आयटम कुठं लिहितात? ट्रेडिंगमध्ये लिहितात. ओपनिंग स्टॉक डेबिटला असेल तर क्लोजिंग कुठं असेल रे? क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉक 32,000. सेकंड इफेक्ट बेटा. स्टॉक शिल्लक असलेला माल आहे आपला. मग आपल्याकडे शिल्लक असलेल्या गोष्टी म्हणजे ॲसेट असेल. ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 32,000. 32,000. क्लोजिंग स्टॉक 32,000. ओके. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये कोणाला डाऊट?
सेकंड, प्रोवाइड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ₹2000. बेटा डाउटफुल डेब्ट्स, बॅड डेब्ट्स म्हणजे आपली यायची उधारी बुडाली. बॅड डेब्ट्स म्हणजे आपली यायची उधारी बुडाली. आपली यायची उधारी म्हणजे डेटर्स. ओके, त्यातले पैसे जर बुडाले तर आपण डेटर्स मध्ये ऍड करणार का लेस करणार? आपली उधारी यायची होती, त्यातले जर पैसे बुडाले तर आपली उधारी कमी होते. ओके, तर ते झाले बॅड डेब्ट्स, डेटर्स मधून लेस करतात. डाऊटफुल डेब्ट्स कशाला म्हणतात? तर आपले पैसे बुडतील असा डाऊट आहे आपल्याला, बुडाले नाहीत पण पैसे बुडतील असा डाऊट आलाय आपल्याला. मग अकाउंटमध्ये एक कन्सेप्ट आहे बेटा, 11वी मध्ये शिकले आपण, कन्झर्वेटिझम. जर तुम्हाला एखादा लॉस होईल असं वाटलं किंवा लॉस होईल असा डाऊट जरी आला तरी तो लॉस झाला असं समजून ट्रीटमेंट करा. पैसे आपले बुडाले असंच समजा. आपली डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे सुद्धा पैसे बुडाले बेटा. याच्यामध्ये ऍड करणार का लेस? लेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. किती येत रे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स? 2000. 2000 यातनं लेस करा बेटा. 2000 लेस करा. इनर कॉलम मधल्या 78,500. ओके, सेकंड इफेक्ट बघू बेटा. डेटर्स आपली ॲसेट होती. विचार कसा करायचा बघा. डेटर्स आपली ॲसेट होती. ही ॲसेट वाढली का कमी झाली रे डाऊटफुल डेब्ट्समुळं? कमी झाली. ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, कमी होणं. आपला प्रॉफिट की लॉस? लॉस. लॉस कुठं लिहितात रे? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ला टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. किती रे? 2000. 2000. ऍडजस्टमेंट नंबर. नेक्स्ट, क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. लक्षात घ्या बेटा, डिस्काउंट सांगितलं आहे त्यांनी कशावर? डेटर्सवर. ओके, मग मला सांगा बेटा, डिस्काउंटमुळं, साधा प्रश्न विचारतो मी, जगातली कुठली अमाऊंट, किंमत, प्राइस, ओके, वाढते का कमी होते? कमी होते, बरोबर. मग कमी होते म्हणजे त्या पर्टिक्युलर आयटम मध्ये कशाचा का डिस्काउंट असे ना, त्या पर्टिक्युलर आयटम मध्ये तुम्ही ऍड करणार का लेस? लेस करणार बेटा. लेस रिझर्व फॉर डिस्काउंट. किती टक्के रे? 3% आहे बेटा. किती? 2355. 2355 बेटा. मग 78,500 मधनं 2355 लेस करा. 76,145 बाहेर येतील. 76,145. आता मला सांगा, ह्या डिस्काउंटमुळं आपली डेटर्स नावाची एक ॲसेट वाढली का कमी झाली? एवढंच चेक करायचं बेटा, ॲसेट लायबिलिटी वाढल्या का कमी झाल्या? तर एक ॲसेट आपली कमी झाली. मग ॲसेट कमी होणं, आपला प्रॉफिट का लॉस? लॉस. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आल्या टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 2355. 2355. ओके, झालं. थर्ड झालं बेटा. फोर्थ, व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रीमायसेस ऑन 31 मार्च 19 रुपीज 1 लाख. लक्षात घ्या बेटा, कधी कधी तुम्हाला डेप्रिशिएशन इनडायरेक्टली सांगितलं जातं. डेप्रिशिएशन डायरेक्टली न सांगता इनडायरेक्टली सांगतात. कसं ते सांगतो मी बेटा, लक्षात घ्या.
आपल्याकडे लीज होल्ड प्रीमायसेस आहेत 1,10,000. ओके, त्यांनी सांगितलंय इयर एंडिंगच्या लास्ट डेला लीज होल्ड प्रीमायसेसची व्हॅल्यू 1 लाख आहे म्हणे. होतं 1,10,000चं, ते म्हणतात व्हॅल्यू 1 लाख आहे. ह्याचा अर्थ व्हॅल्यू वाढली का कमी झाली? तर व्हॅल्यू कमी झाली बेटा. किती कमी झाले रे? 10,000. कशामुळं कमी होतात? डेप्रिशिएशनमुळं. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं डेप्रिशिएशन 10,000 आहे. लेस करा डेप्रिशिएशन 10,000. त्यांनी जेवढी व्हॅल्यू सांगितलेली आहे तेवढं बाहेर आन्सर आलं पाहिजे 1 लाख. डेप्रिशिएशनमुळं आपली एक ॲसेट वाढली का कमी झाली आहे? कमी झाली आहे. मग ॲसेट कमी होणं आपला लॉस. लॉस कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. डेप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रीमायसेस 10,000, 10,000. ओके. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे बेटा ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आउटस्टँडिंग काही असलं बेटा हे प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण पेड केलेलं आहे. किती? 1,200 पेड केलेत. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे राहिलेत. 1,200 पेड करून 500 द्यायचे अजून राहिलेत. ह्याचा अर्थ प्रिंटिंग स्टेशनरीवर टोटल खर्च किती झाला असेल? 1,500 पेड करून 500 आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे टोटल खर्च किती झाला असेल बेटा? 1,700. टोटल खर्च बाहेर दिसला पाहिजे. आउटस्टँडिंग याच्यात ॲड करणार का लेस? ॲड आउटस्टँडिंग 500 बाहेर 1,700 बेटा. सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचा राहिलाय. देणं. देणं कुठं लिहिणार आहे? लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500, 500 रुपये. ठीक आहे. लास्ट ॲडजस्टमेंट बेटा. लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले त्यांनी? सॉरी, सगळ्या सांगितलेलं संपलेत. एक हिडन ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंटची. ओके, हिडन ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंटची. काय सांगितलंय बेटा? तर ॲडव्हर्टाइजमेंटचं पेमेंट आहे 4,800, 4,800. आणि हा खर्च जो आहे हा एका वर्षाचा आहे का 3 वर्षाचा? 3 वर्षाचा खर्च एकदाच केलाय आपण. ॲडव्हर्टाइजमेंटचा 3 वर्षाचा खर्च एकदाच दिलाय आपण. ओके, आता लक्षात घ्या. हा ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या खाली लिहितो आपण फॉर द इयर इंडेड. ह्या फॉर द इयर इंडेडचं मिनिंग असतं हा खर्च वर्षभराचा आहे. एक साधी कन्सेप्ट सांगतो बेटा. हे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट फक्त आणि फक्त एका वर्षाचं असतं. हे ऑलवेज 1 इयरचं असतं बेटा ट्रेडिंग प्रॉफिट लॉस. ओके, फक्त एका वर्षाचा असेल. याच्यामध्ये मागच्या वर्षीचा एकही रुपया लिहायचा नाही, पुढच्या वर्षीचा सुद्धा एकही रुपया लिहायचा नाही. इथं आलेले सगळे खर्च आणि इन्कम फक्त आणि फक्त करंट इयरचे आले पाहिजेत. ॲडव्हर्टाइजमेंट तर 3 वर्षाचं आहे. बरं, कधी केलाय खर्च? 1 ऑक्टोबरला. आपलं वर्ष कधी संपत आहे? 31 मार्चला. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च करून इयर एंडिंग पर्यंत वर्ष सुद्धा भरत नाही. किती महिने भरतात बेटा? 6 महिने. ह्याचा अर्थ ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च ह्या वर्षात फक्त 6 महिन्याचा आपण केलेला आहे. बाकीचा पिरियड पुढला असेल. 3 वर्षातले फक्त 6 महिने ह्या वर्षात येतात. ओके, फक्त 6 महिने ह्या वर्षात येतात. ह्याचा अर्थ पुढचा किती पिरियड येतोय बेटा? 3 वर्षातले 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष ह्या वर्षी. ह्याचा अर्थ 2.5 वर्ष पुढले असतील.
पुढच्या पिरियडचा जर खर्च आत्ताच केला तर त्याला आपण प्रीपेड म्हणतो. करेक्ट. मग आता किती पिरियडचा प्रीपेड म्हणणार? 2.5 वर्षाचा. वर्किंग नोट ला बेटा. वर्किंग नोट. कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ॲडव्हर्टाइजमेंट पेड इन ॲडव्हान्स म्हणू शकता तुम्ही. कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू टोटल किती पेमेंट आहे बेटा? 4,800. लक्षात घ्या हा खर्च किती पिरियड साठी केलाय? त्या टोटल पिरियडनं डिवाइड करायचा. किती इयर साठी केलाय रे? 3 इयर्स. तुम्हाला किती पिरियडचा प्रीपेड म्हणून काढायचं आहे त्यानं मल्टिप्लाय करायचं. 2.5 इयर्स. ओके. 2.5 वर्षाचा प्रीपेड आहे. 4,800 भागिले 3 गुणिले 2.5. ओके. किती येईल बेटा? 2.5. 4,000 रुपये प्रीपेड येईल. 4,000 रुपये प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडजस्टमेंट आपली रेग्युलर आहे, फक्त अमाऊंट काढायचे. मग हा पुढच्या पिरियडचा खर्च आहे. इथं ह्या पिरियडचा खर्च दिसला पाहिजे. नेक्स्ट पिरियडचा जर आला तर आपण लेस करतो. लेस प्रीपेड. किती आहे बेटा? 4,000 प्रीपेड आहे. लेस करा. बाहेर किती येईल? 800 फक्त. प्रीपेड म्हणजे पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्स जर ॲडव्हान्स पेड केला तर तो आपल्याला परत मिळू शकतो बेटा. म्हणजे ते आपलं येणं असतं. देणं म्हणजे लायबिलिटी, येणं म्हणजे ॲसेट. सेकंड इफेक्ट त्याचा ॲसेट साईडला. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000. संपलं बेटा. क्लोज करूयात आपण. अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात. कोणती टोटल मोठी येते? क्रेडिट 3,56,000. 3,56,000. 3,56,000. ओके. त्यातनं डेबिटची टोटल मायनस करा बेटा. डेबिट 25,000. 2,07,500 आणि 3,000. 1,20,500 बॅलन्सिंग फिगर येईल. 1,20,500. त्याला आपण नाव देणार ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. डेबिटला कमी पडले तर ग्रॉस प्रॉफिट असतो. त्याचा सेकंड इफेक्ट होईल बेटा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,20,500. 1,20,500 झालं. आता प्रॉफिट लॉस क्लोज करू आपण. प्रॉफिट लॉसची कोणती टोटल मोठी येते? क्रेडिट 1,20,500. 1,20,500 टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कॅरी डाऊन. ओके. किती येतो बघा बेटा? डेबिट टोटल लेस करा. $96,445. 96,445 हा नेट प्रॉफिट आला बेटा. एक लक्षात ठेवा 11वी मध्ये सोल ट्रेडर होता. इथं पार्टनरशिप आहे म्हणजे तो प्रॉफिट वाटून दिला पाहिजे पार्टनरला. कोणत्या रेशो मध्ये?
तर त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्याच्यामध्ये. ह्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय का? नाही दिलाय बेटा. जर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल तर तो इक्वल समजायचा, म्हणजे अर्धे अर्धे वाटून द्या. 1/2 1/2. ओके. 96,445 डिवायडेड बाय 2. 48,222.5. 48,222. एकाला आपण 23 देऊयात. 48,223. ॲड करा. कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड होतो 48,222 आणि ॲड नेट प्रॉफिट 48,223. 48,223. 71,500 प्लस 48,222 119,722. 1,19,722. आणि 1,21,223. बैलेंस शीट टोटल बेटा $3,30,445. 3,30,445. 3,30,445. ॲसेट साइड चेक करा बेटा. 3,30,445 येतं का? ओके, येतं बेटा. तर हा आपला पहिला प्रॉब्लेम संपला बेटा. आज मी तुम्हाला काही होमवर्क नाही देणार बेटा. थोडेसे प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण होमवर्क बघूयात. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूयात.